भवतु। सह नौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। जय जय राम। श्री राम जय राम 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 जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय
राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सांगिके पूर्ण वैराग्य ज्ञानचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माग सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवतांचे प्राकृती जनहितार्थ प्रपंची नागणी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता राऊतजी ओंकार साधना घेतील, त्यानंतर सलीलजी मनोबोधा निरूपण करतील. मग आपण ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 12-13 आणि त्याच्या खाली ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं वाचन आणि त्यांच्या अर्थाचं वाचन करू. नमस्कार. ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षणी क्रियेने करणार आहोत. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉसले सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर टात बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीद इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीद आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीद इन सो, ब्रीद आउट हम, सो 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 हम, सो. स्टॉप. आता आपण प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जशा इन्स्ट्रक्शन देईल त्याप्रमाणे आपण करायचंय. सुरुवातीला एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन, ब्रीद आउट.
Stop. Exhale. Hold breath. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Hold. 1, 2, 3. Slow breathe out. हा एक राऊंड झालेला आहे. आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Deep breathe in. Purak. Hold breath. Hold. 1, 2, 3. Slow breath out. Rechak. शेवटचा राऊंड करतोय. एक्झेल. अर्धपूरक. ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop. Exhale. Hold breath. Hold. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Purak. Deep breathe in. Hold breath. Hold. 1, 2, 3. Slow breathe out. Normal breathing. पण आता ओंकारचा अभ्यास करणार, ओंकार साधनेचा अभ्यास करण्यासाठी आपला जेवढा श्वास आहे त्या अर्ध्या श्वासामध्ये अ ओ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड असावा आणि घंटानाद आणि शंखनाद सारखा गंभीर असावा. सुरुवातीला आपण 3 ओंकार करणार आहोत, नंतर 1 मिनिटाचं ध्यान आणि 2 ओंकार. सुरू करूयात. एक्झेल. घर्षणयुक्त पूरक. पूरक. पूरक.
शांत शांत शांत. आपण जो आता ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज सम साइज ब्राइट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर दोन भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थम साइज बाईट फ्रेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी काही वेळ एकरूप होईल. परत एकदा दोन वेळा ओंकार. एक्झेल. घर्षण निघतो पुरं. ओ. पूरक. ओ. दुनियाचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधन आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळाली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दुनियात आणि चेहरा कप करून. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांनाही वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातल्या 13वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया. आणि त्यानंतर की काही विचार त्यावरती मी मांडतो. जय जय रघुवीर समर्थ. मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणून पुढी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. मागच्या सत्रात आपण बघितलं होतं की आपल्याला जर का वैराग्य मिळवायचं असेल तर कशाचा तरी त्याग करावा लागतो. आणि त्यात पहिला त्याग जो करावा लागतो तो लोभाचा त्याग करावा लागतो. आणि या लोभाने काय होतं हे सांगणारा दृष्टांत समर्थांनी या 13व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आणि तो दृष्टांत रावणाचा आहे की मला सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. आता इथं अचानक रावणाचा दृष्टांत देण्याचं कारण काय असावं, तर त्यासाठी आपण थोडस रावणाचं चरित्र बघूया.
की त्याची संपत्ती इतकी होती की त्याची संपूर्ण नगरी त्याची सोन्याची होती. आणि अगदी घराची कौलं म्हणजे त्याच्याच नाही, त्याच्या राजवाड्याचीच नाही, तर लंकेतल्या सगळ्या नागरिकांच्या घराची कौलं ही सुद्धा सोन्याने शाकारलेली होती, सोन्याने मढवलेली होती. सोन्याचा एखादा दागिना आपण वापरतो, इकडे त्याचं संपूर्ण नगर सोन्याचं होतं. आणि ते रावणानं हे आपल्या पराक्रमाने मिळवलेलं होतं. अत्यंत विलक्षण चरित्र आहे रावणाचं. त्याचा विचार वाल्मिकी रामायणात आलेला आहे आणि उत्तर रामायणात तो विशेष करून आलेला आहे. लंका कांडामध्ये त्याचं वर्णन येतं की या तत्वार्थ रामायणाचं हिंदीतून मराठीत भाषांतर करत असताना थोडंसं ते बघितलं गेलं आणि त्यातून हे काही मिळालं. तर हा रावण हा वडिलांकडून हा ऋषीपुत्र आहे आणि आईकडून हा दैत्यपुत्र आहे. सुमाली नावाचा एक जो दैत्य होता, त्याची मुलगी केकसी, आणि तिचा विवाह विश्रवा ऋषींशी झालेला आहे. आणि हे विश्रवास ऋषी जे आहेत हे पुलस्तींच्या वंशातले आहेत आणि जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. म्हणजे साखळी कशी आहे उलटी बघितली आपण, पुन्हा बघू की ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्ती आणि त्या पुलस्तींच्या कुळामध्ये हे विश्रवास ऋषी हे जन्माला आलेले आहेत. विश्रवास ऋषी हे विवाहित आहेत. त्यांना एक मुलगा पण आहे, कुबेर आहे, आणि हा भगवान शंकराचा भंडारी आहे. सगळीच्या सगळी संपत्ती जर कोणाकडे असेल तर ती कुबेराकडे आहे. तो कुबेर ती सांभाळतोय. संपत्तीचे ते मालक आहेत. आपण सुद्धा दिवाळीच्या वेळेस जे लक्ष्मी पूजन करतो त्याला कुबेर लक्ष्मी पूजन म्हणतो. म्हणजे कुबेर लक्ष्मी पूजन, संपत्ती आपल्या ताब्यात आहे पण आपल्या मालकीची नाही, हा पहिला तिथे अर्थ लक्षात घ्यायचा आहे. फार महान आहेत कुबेर, यक्ष आहेत ते. आणि होतं असं की ज्या विश्रवांचा जो विवाह जो होतो केकसीशी, तो एका जंगलात होतो. त्याच्या मागचं कारण सुद्धा जाणून आपण घेऊया की ते जंगलामध्ये तपश्चर्येला बसलेले आहेत. आणि ऋषीमुनी जे असतात हे जेव्हा तपश्चर्येला बसतात की देवतांचं बळ वाढतं आणि समाजावरती एक त्याचा फार चांगला परिणाम होत असतो. आणि याचा दुसरा परिणाम, जो विरुद्ध परिणाम, हा राक्षसांवर, दैत्यांवर आणि दानवांवर होत असतं. दैत्यांचं बळ हे कमी होत असतं. आणि म्हणून या दैत्यांनी ठरवलं की या ऋषी कुळामध्ये एक आपल्यातल्या दैत्यातली मुलगी आपण घुसवूया, म्हणजे जेणेकरून तिला जी संतती प्राप्त होईल, निदान काही अंशाने का होईना त्या संततीमध्ये दैत्यांचे जे गुण येतील, गुण नाही दुर्गुणच म्हणायचे, दैत्यांचे दुर्गुण येतील. आणि त्यामुळे आपल्या कुळाला जो धोका आहे, दैत्यांच्या कुळाला जो धोका आहे, तो साधारण कमी होईल. म्हणजे हे फार पूर्वीपासून आहे की चाणक्य नीतीमध्ये चाणक्य सांगतात की एखाद्या देशाची आपल्याला जर का वाताहत करायची असेल तर त्या देशावरती या त्या देशाच्या संस्कृतीवरती प्रेम न करणाऱ्या एखाद्या मुलीचं लग्न त्या देशाच्या राजकुमाराबरोबर लावून द्या, कारण तिचं तुमच्या देशाच्या संस्कृतीवरती प्रेम असण्याचं कुठलंही कारण नसतं. तिला काही मंदिरं, तिथले सत्पुरुष किंवा तिथला जो काही आचार असेल तो काही तिला आवडणार नाही. इटलीतून एखादी स्त्री जर का भारतात आली आणि ती जर का इथली राणी झाली, तिला आपलं काय आवडणार आहे? साधा विचार आहे. तिला तेच आवडणार, तिच्याकडची जी संस्कृती तीच तिला आवडणार. आणि सरळ आहे ना, हे आजचं नाहीये की अगदी चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्या कथांमध्ये सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतं की चंद्रगुप्त मौर्यांचा पहिला विवाह झाला होता पण त्यांना एक जर्मन मुलगी आवडली. आणि चंद्रगुप्त मौर्य म्हणजे चाणक्यांचे शिष्य बिहारमधले. त्यावेळी चंद्रगुप्तांनी चाणक्यांना प्रश्न केला की मी हा विवाह केला तर चालेल का? चाणक्य म्हणाले हरकत नाही, पण तिच्या आईवडिलांना एकदा इकडे बोलवा. ते आले, त्यांच्याशी काही बोलणी झाली. चंद्रगुप्त मौर्यांशी तिचा विवाह झाला. आधीचा चंद्रगुप्त मौर्यांचा विवाह झालेलाच आहे, हा दुसरा विवाह आहे. पण या दुसऱ्या विवाहाच्या आधी चाणक्यांनी सांगितलं की तू याची बायको होशील, चंद्रगुप्त मौर्याची तू बायको होशील, या राज्याची राणी होशील, तू भारताची सून होशील, पण तुझ्या मुलाला इथलं राज्य दिलं जाणार नाही किंवा तुझा या राज्यावरती कुठलाही कंट्रोल नसेल, कुठलाही अधिकार तुला नसेल. तुला राणीचा सन्मान वगैरे तो सगळा मिळेल, इथे काही कमी पडणार नाही, कारण तुझं या संस्कृतीवरती प्रेम असणं शक्य नाहीये. त्यामुळे तुला हे बाकीचे अधिकार काही मिळणार नाहीत. तर ही पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. फार पूर्वीपासून राजकारणाचा विषय आहे असा त्याचा अर्थ आहे. तर सुमालीने आपल्या मुलीला केकसीला सांगितलं की हे काम आता तुला करायचं आहे,
ऋषीच्या कुळांमध्ये तू जायचंय. आणि म्हणून विश्रवास ऋषींची केकसीने काही काळ सेवा केली. सेवा म्हणजे त्यांच्या स्नानाची व्यवस्था करावी, ध्यानाला बसण्यापूर्वी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, फलाहार वगैरे याची व्यवस्था करावी, संध्येची तयारी करावी, अशा प्रकारची सगळी व्यवस्था करायची, असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. आणि अशी अनेक दिवस जेव्हा सेवा होते तेव्हा आपण साहजिकच विचारतो की काय पाहिजे तुम्हाला. तसं विश्रवास मुनींनी तिला विचारलं की तुला काय पाहिजे. ती रडायलाच लागली, एकदम एकदम इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात आताचा शब्द तसं. ती म्हणाली माझं कल्याण तुमच्या हातात आहे, ते तुम्ही मला करून द्या, असं ते म्हणाले. ते म्हणाले असं, मग तुझं कल्याण झालं असं समज, पण निश्चित झालं समज, काय करू तुझ्याकरता. ती म्हणाली काही नाही, तुम्ही माझ्याशी लग्न करावं अशी माझी अपेक्षा आहे. अरे बापरे, ही बाई असं काहीतरी मागेल याचा त्यांना अंदाज नव्हता. बरं, हे ऋषीमुनी शब्दाचे पक्के असतात, किंवा शब्दाचे जे पक्के असतात त्यांनाच ऋषीमुनी म्हणतात किंवा संत म्हणतात. शब्दाचे पक्के नसतात त्यांना राजकारणी म्हणायला आपण हरकत नाही. पण असो, सगळेच तसे असतात असंही नाही. आणि आपल्याला हरिश्चंद्र तारामतीची पण कथा माहिती आहे की त्यांनी स्वप्नात जे दान दिलं ते जागेपणी पूर्ण केलेलं आहे. आता हिने आधी शब्द घेतला, म्हणजे थोडक्यात कोऱ्या चेकवरती आधी तिने सही घेतलेली आहे आणि मग आकडा टाकला आत्ताच्या भाषेत. आणि यानंतर या दोघांचा विवाह झाला, कपट विवाह झाला, पण झाला. आणि नंतर या विश्रवास ऋषींना जी मुलं झाली, तो पहिला आहे त्याचं नाव दशानन. रावण हे नाव त्याला नंतर आलं असं रामायणातही त्याचा उल्लेख आहे. तर हा पहिला मुलगा दशानन, दुसरा मुलगा हा कुंभकर्ण, आणि तिसरा हा बिभीषण. आणि चौथी मुलगी झाली, तिचं नाव मीनाक्षी होतं. पण तिने अशी लांब नखं वाढवलेली होती म्हणून तिला शूर्पनखी, म्हणजे सुपासारखी नखं असणारी असं म्हटलं जायचं. बहुतेक नखं वाढवायची फॅशन ही तिनेच काढली असावी. तसं तर सुपासारखी नखं म्हणजे सगळी नखं जोडली की मोठं सूप तयार होतं, असं होतं. म्हणजे धान्य पाखडायचं सूप. सोपं आहे ना, कुठे तांदळात ज्वारीत ती नखं घातली की पाखडायची, सोपं झालं. असं विनोद. आणि आता अशी चौघी भावंड हे अत्यंत पराक्रमी आहेत, कारण बीज जे आहे त्यांच्यामध्ये ते ऋषींचं आहे. हापूस आंबा हा आपण जर का कुठेही लावला तर ते आंब्याचंच फळ येतं. हापूस काय कुठलाही आंबा, आंबा जर का लावला तर आंब्याचंच फळ येतं. तसं ते बीज ऋषींचं असल्यामुळे ती मुलं भावंड अत्यंत पराक्रमी वगैरे निघाली. आई जरी दैत्य कुळातली असली तरी ती विश्रवास ऋषी महान तपस्वी आहेत. त्याचा परिणाम ही चारही मुलं अत्यंत पराक्रमी होण्यावरती झाला. आता विशिष्ट वय झालं, मुलांची मुंजा झाली, आणि विश्रवास ऋषींनी या तिन्ही मुलांना सांगितलं की आपल्या घराण्यामध्ये तप करायची परंपरा आहे, आता तुम्ही तप करायला जावं. आता हे तिघं भाऊ येऊन तपाला बसले. ते कुठे आले तप करण्यासाठी, तर आपल्या कर्नाटकामध्ये गोव्याच्या खाली साधारण गोकर्ण महाबळेश्वर नावाचं समुद्र किनाऱ्यावरचं नगर आहे, तिथं ते तिघही भावंड आले आणि तिथं त्यांनी तप केलं, तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे काय, तर तपश्चर्यामध्ये आपल्या सगळ्या शक्ती या एकत्र करायच्या, त्याचा एकत्र गठ्ठा करायचा आणि त्या वृद्धिंगत करायचा. त्याच्यात थोडक्यामध्ये डिव्हाइन पॉवर डेव्हलपमेंट जे म्हटलं जातं की ते की पराकाष्ठा करायची, त्याच्यासाठी कुठलाही लोभ कुठलाही मोह ठेवायचा नाही. नामस्मरण असेल, यज्ञयाग असतील, आणि त्याच्यासाठीचे हे सगळं होऊ शकतं, पण त्याच्यासाठी जे पाळणारे नियम असतात ते कठीण असतात. हे सगळं त्या नियमाने जर का पाळून जर का केलं तर ती तपश्चर्या होते. तर डिव्हाइन पॉवर डेव्हलपमेंट ही डेव्हलप करायची. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, योगायोगाने उद्याला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, 160 वर्ष पूर्ण होतील. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे ते असं आहे की each soul potentially divine, each soul is potentially divine, and goal is to manifest divinity by controlling nature, external or internal, do it by work or worship or philosophy of psychic control, and be free. Each soul is potentially divine. Each soul is potentially divine. Goal is to manifest divinity by controlling nature, external or internal, do it by work or worship philosophy or psychic control, and be free. आता
या विषयावरती मी आता बोलतोय म्हणजे माझ्यात दैवी शक्ती जास्त आहे आणि कोणी करत नाही म्हणून त्याच्यात दैवी शक्ती कमी आहे असा त्याचा बिलकुल अर्थ नाहीये. पण डेव्हलपमेंट हा जो मुद्दा असतो की हा प्रत्येकाने ही डेव्हलप करायची असते आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. एकदा झाली झाली असं नसतं. ती कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि याकरता शांत बसावं लागतं. त्याचे नियम आपल्याला पाळता आले पाहिजेत. एक, मी नको ते पाहणार नाही, मी नको ते ऐकणार नाही, मी नको ते बोलणार नाही आणि नको ते खाणार नाही. म्हणजे आहार, विचार, विहार या सगळ्याचा याच्याशी संबंध येतो. मी विशिष्ट जप करीन, विशिष्ट स्पंदनांनी स्वतःची डिव्हाइन पॉवर ही मी डेव्हलप करीन. हा यातला एक गाभा आहे असं डोंगरे महाराजांनी सुद्धा त्या तत्वार्थ रामायणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आता आपण जर का बघितलं, आपला एखादा जर का कपडा असेल, एखादी साडी किंवा एखादी शर्ट पॅन्ट ही स्वच्छ धुतली आणि कपाटात जर का ठेवून दिली अगदी अनेक महिने, 6 महिन्यांनी अगदी व्यवस्थित त्याची घडी घालून, परीट घडी म्हणतात तशी परीट घडी घालून जर का ती तशीच्या तशी ठेवली आणि 6 महिन्यांनी जर का काढली तर अगदी ती नव्यासारखी दिसते. खूप दिवसांनी पाहिलं म्हणून पण असेल किंवा ती घडी अशी बंद ठेवली की त्यात एक प्रकारचं हे नाविन्य आलेलं असतं. हे जर का जड वस्तूचं असेल तर आपलं काय. तर त्यामुळे म्हणजे 6 महिने त्या कपड्यावरती जी आपण कुठली प्रक्रिया करत नाही, एकदा ती करून ते ठेवून देतो आणि नंतर जे आपल्याला त्याच्यामध्ये एक ते नाविन्य जसं वाटतं तसं या तपश्चर्येच्या साधनेनं होत असतं असं त्यांना सांगायचंय. आपण उपवास केले किंवा आपण जपजाप केलं, सगळे नियम जर का पाळले की आपलं शरीर सुद्धा दैवी शक्तीने भारलं जातं. कधी कधी आपल्याला प्रसन्न वाटतं, हलकं वाटतं, ते चार्ज होतं. हे तपश्चर्येचं वर्म आहे आणि आपल्याला ही गोष्ट इथे विसरून चालणार नाही की जगामध्ये ज्यांनी ज्यांनी मोठं कार्य म्हणून केलेलं आहे त्या सगळ्यांनी अशी तपश्चर्या केलेली आहे. मग भगवान श्रीराम असतील, रावण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे, कंस आहेत, शंकर आहेत, भस्मासूर आहे, या सगळ्यांनी हे तपश्चर्या केलेली आहे. आता त्याचा वापर काय करायचा ते नंतर करता येईल, ती गोष्ट वेगळी. ज्यांनी चांगलं केलं त्यांच्या पुढे आपण भगवान हे शब्द लावलेले आहेत आणि ज्यांनी केलाच नाही त्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. तर असो, तर त्याचा वापर काय करायचा हे नंतर करता येईल, पण सर्व नियमांचं पालन करून आपल्याला आपली शक्ती एकत्रित करावं लागतं. ते रावणाने केलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न होतील इतकं तप रावणाने केलंय. साहजिकच ब्रह्मदेवाने विचारलं की काय हवंय. आता नियमाप्रमाणे आपल्याला डिग्री मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ एखादा जर का अतिरेक्याचा जर का मुलगा असेल आणि तो काय कुठे शाळेत कॉलेजात जर का पास झाला तर त्याला डिग्री मिळाली जाते. त्याचे वडील आतंकवादी आहेत म्हणून काय झालं, त्याला ते सर्टिफिकेट द्यावंच लागतं. तसं हा जरी दैत्य कुळामध्ये जरी जन्माला आलेला असला, आई जरी दैत्य असली तरी त्याला तर काहीतरी देणं भाग आहे. विचारलं ब्रह्मदेवाने तुला काय पाहिजे. रावणाने उत्तर दिलंय की सर्व दैत्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला मरण नकोय, मरण नको आहे. आता ज्याला मरण नको असं वाटतं तो दैत्य आहे असा त्याचा आपण एक सोपा अर्थ काढूया. आणि मरण केव्हा तरी येणार आहे त्याची आपल्याला छान सोय करून ठेवायची आहे आणि ह्याप्रमाणे त्या ती चांगली सोय करण्यासाठी जो वागतो आणि जीवनामध्ये मरावे परी कीर्ती रूपी उरावे असा वागतो तो सज्जन म्हटला जातो. कारण मरण नक्की येणार आहे. अगदी कोणालाही पत्रिका न दाखवता आपल्याला निश्चित माहिती आहे की न हाती है न घोडा है वही पैदल तो जाना है, हे निश्चित आहे. आणि म्हणून शुकदेवांचा पण इथे एक रेफरन्स आपण बघूया की त्यांनी परीक्षितेला सांगितलंय की शहाणी माणसं जी आहेत ही मृत्यू टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्या मृत्यूचं नियमन करतात, तो कसा यावा याची व्यवस्था करतात. म्हणजे डोंगरे महाराजांचं वाक्य, जियो तो ऐसे जियो जैसे सब कुछ तुम्हारा है, मरो तो ऐसे मरो की जैसे तुम्हारा कुछ भी नहीं था, हे मर्म त्यांना कळलेलं असतं. अर्थात रावण म्हणाला मला मरण नको, ब्रह्मदेव म्हणाला सॉरी, हे सोडून तू आता काही माग, कारण मलाच हे देता येणार नाही, कारण मला सुद्धा हा देह सोडावा लागणार आहे, माझाही मृत्यू होणार आहे. शहाणा होता रावण. त्यांनी काय मागावं, तो म्हणाला मला दैत्यांकडून, देवांकडून, यक्षांकडून यांच्याकडनं मरण येता कामा नये असं त्यांनी वर मागितला. पण हे करता करता दोन गोष्टी तो विसरला की एक, त्यात त्यांनी वानरांचा उल्लेख केला नाही आणि माणसाचा उल्लेख केला नाही. हे त्याच्या नोंदीतच नव्हते. माणसं काय करणार, दगड, माणसांना अक्कल काय असते, आणि वानर ती वानरच. त्यामुळे त्यांनी
ही 2 नावं त्यात घातली नाही. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, मला दैत्यांकडूनही मरण नको, मला देवांकडूनही मरण नको, मला यक्षांकडूनही मरण नको. आणि म्हणून विष्णूंनी अशी सूत्र हलवली की सर्वांना त्यांनी वानराच्या रूपात जन्म घ्यायला लावलंय आणि भगवंतांनी स्वतः नराचं रूप घेतलेलं आहे, म्हणजे मनुष्याचं रूप घेतलेलं आहे. तो श्रीरामांचा अवतार हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या रावणाने इतक्या जबरदस्त पद्धतीने शक्ती मिळवल्या की पुढे आपण ते बघूच. कुंभकर्णाने सांगितलं की मला काही नको, मस्त एन्जॉय करायचंय मला, ईट ड्रिंक अँड बी मेरी, भरपूर झोप, 6 महिने जेवण, 6 महिने झोप. आणि राज्यसभेचा नियम असतो आपल्याला माहिती आहे, आपण बघतो 1 दिवस फक्त त्या राज्यसभेचा खासदार जातो त्याची खासदारकी टिकवायला, तसा 1 दिवस फक्त 6 महिन्यात 1 दिवस दरबारात यायचा. ठीक आहे, तुझ्यासारखे लोक झोपून राहतील तेवढंच चांगलं, बाकीचे लोक तरी निदान सुखी राहतील, म्हणून तथास्तु म्हणून त्यालाही भर दिला. बिभीषणाला विचारलं की तुला काय हवंय. बिभीषणाने जे मागितलं ते अलौकिक होतं. तो म्हणाला की माझी सज्जनांवरची आणि धर्मावरची निष्ठा ही कधीही हलू देऊ नको, हेच मला दे, बाकी मला दुसरं काही नको. मी कधी वाईट वागणार नाही, मला योग्य सुचेल, मला योग्य बुद्धी होईल अशीच मला प्रेरणा दे. आणि आपण बघतो म्हणून नंतर विभीषण हा श्रीरामांनी त्याला चिरंजीव केलेला आहे. असं आता वेळेची मर्यादा इथे म्हणून मी इथं थांबतो, पण रावणाच्या चरित्राचा अजून काही भाग जो आहे की पुढे रावणाने काय केलं ते आपण इथे पुढच्या सूत्रात बघूया. इथं मी आता थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 12, 13 आणि त्याच्या खालच्या ओव्या. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरोध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणमासितो योगधारणाम्. परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले, हृदयींची असे लोगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणावळे, जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी. तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू, मग लग्नी जे ओंकारू बिंबीची विलसे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे, मग प्रणवाती उरे पूर्ण घनदे. म्हणोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत शांता. या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, दया पावणया परवते आणिक पावणे नाही. येथ अर्जुना जरी विपाये तुझा जीवी हन ऐसे आहे, जाये नाहे स्मरण मग होये कायसयावरी अंती. इंद्रिया अनुघडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया, आतु बाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळी बैसावे चिकवणे मग कवन निरोधी करणे, तेच काय ह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी अगा ऐसिया ध्वनी झणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून आणि आपला प्राणवायू मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन, परंतु जर सर्व इंद्रियांच्या दारात नेहमी निग्रहाची कवाडी लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला मनुष्य घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावताच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून प्राणाने ओंकाराचे चिंतन केले असता प्राण प्रणवरूप होतो. त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा. तेथे मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार उकार व मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत तोपर्यंत प्राणवायू मूर्ध्नी आकाशात निश्चल करावा.
मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो लयास पावतो, तसा प्राण मूर्ध्नी आकाशात लोटतो लयास पावतो. ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता व माझे स्मरण करीत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करावयाची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल अंतःकाली हे स्मरण करावे हे खरे, परंतु मग अंतःकाली हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? तर बाबा, अशा शंकेला कदाचित तुम्हाला जागा देशील तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ तत्वारवाचा गमू पंथा आनंद या राघवाचा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. अभ्यास आपला चाललेला आहे अध्याय 8 आणि आता आपण 12-13 श्लोकावर आलेलो आहोत. अध्याय 8 जो आहे तो फार महत्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये जे आहे ते परमात्म्याचं समग्र स्वरूप आपण पाहिलं. आणि जेव्हा जीव हा जातो, जेव्हा निर्वाण होतं जीवाचं, त्यावेळेस जो आहे तो भगवंताचं स्मरण त्याचं असेल तर तो भगवंताकडे पोचतो. हे मुख्य या ठिकाणी जे आहे ते मुख्य 2 तत्व म्हणा किंवा मुख्य 2 विचार या ठिकाणी आहे. आता सर्वदूर भगवंत आहे हे त्यांनी कसं सांगितलं या ठिकाणी, तर त्याचं हे सांगितलं त्यांनी की म्हणजे जे ब्रह्म आहे त्यांनी अक्षरम ब्रह्म परमम असं म्हटलंय. आणि स्वभाव अध्यात्म उच्चते, म्हणजे अध्यात्म काय आहे तर म्हणजे हा जो जीव आहे सर्वदूर वेगवेगळे जीव आपण पाहतो तर त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलंय. परमेश्वराचं स्वरूप याच्यामध्ये अध्यात्माच्या स्वरूपाने आहे. तो अक्षरम ब्रह्म परमम झालं, स्वभाव अध्यात्म उच्चते झालं. आणि भूतभाव उद्भव करो विसर्ग कर्म संहिता, म्हणजे एवढी ही जी सृष्टी सर्व जी बनली याला त्यांनी कर्म असं नाव दिलं गेलं. ही सर्व सृष्टी काय म्हणजे परमेश्वराचीच आहे. आणि अधिभूतम क्षरोभाव, त्याच्यानंतर हे पंचमहाभूताचं जे सर्व बनलेलं आहे हे कसं आहे, हे येणारं आणि जाणारं आहे. हे क्षर आहे, त्याचा नाश आहे, म्हणून त्याला त्यांनी क्षर नाव दिलं. आणि मग आदिदैवत म्हणून म्हटलेलं आहे, म्हणजे देवी देवता जे आहे हरी हिरण्यगर्भ आपण ज्याला म्हणतो ते पुरुषोच्चादी दैवतम. आणि अधियज्ञ अमय मात्र देव, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सर्वदूर जो परमेश्वर आहे प्रत्येक जीवामध्ये, आपण म्हणतो ना वासुदेव सर्वमिती, ते हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो की सर्वदूर परमेश्वरच आहे. अशा प्रकारे पाहायला गेले तर परमेश्वराचं सर्व हे स्वरूप आहे, परमेश्वराशिवाय आणखी काही नाही. हे भगवद्गीता आपल्याला परत सांगते. आणि हे फार महत्वाचा विचार यांनी या पुढच्या सुरुवातीच्या श्लोकामध्ये दिलेला आहे. जसं समजा एकच पाणी आहे आणि त्याचं काही परमाणू आहे, त्याची काही वाफ आहे, त्याचे ढग आहे, त्याची काही पावसाची क्रिया आहे, थेंब आहे, गारा रूपाने म्हणजे बर्फ रूपाने असं भिन्न भिन्न आपल्याला स्वरूप त्याचं दिसतं कशाचं, त्या पाण्याचं.
म्हणजे वॉटर मॉलिक्युलच तो आहे, परंतु वास्तविक आहे सर्व एकच. त्याचप्रमाणे हे परमात्म तत्व जे आहे हे ब्रह्म आहे. आपण म्हणतो ब्रह्म, आपण म्हणतो अध्यात्म, आपण म्हणतो कर्म, आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ. हे सर्व काय, हे वेगवेगळे जरी प्रतीत होत असले, वेगवेगळे शास्त्राने त्याला नावं दिलेली असली, तरी हे काय आहे सर्व, त्यामुळे हे जे आहे ते सर्व तत्वता एकच आहे. यालाच म्हणजे 7व्या अध्यायामध्ये त्यांनी समग्रम असं भगवंतांनी म्हटलं होतं की समग्र स्वरूप कशाचं आहे ते त्याचंच आहे. 7व्या अध्यायामध्ये वासुदेव स्वरूपमिती हे जे म्हटलं होतं भगवंतांनी, ते सुद्धा ह्याच दृष्टीने म्हटलं की तात्विक दृष्टीने सर्व काही काय आहे म्हणजे वासुदेवच आहे. विवेक दृष्टीने पाहिलं म्हणजे काय की आपल्याला वेगवेगळं दिसतं, पण शरीरी प्रकृती पुरुष अशा प्रकारचे आपण भेद करतो. उपासनेच्या दृष्टीने सुद्धा उपास्य उपासक असं सर्व आपण करतो की मी भक्त आहे आणि भगवंत या ठिकाणी आहे. प्रकृतीचं कार्य कारण हा भाव लावतो आपण, कार्य आहे आणि संसार आहे असं सर्व करतो. पण या सर्वांना जरी आम्ही वेगवेगळं समजत असलो तरी मुळामध्ये काय आहे, तर मुळामध्ये म्हणजे दोनच आहे, सर्व एकच आहे. एक आपण असं म्हणूया की निर्गुण आणि एक म्हणूया सगुण. आज एवढ्या प्रकारे आपल्याला जे आहे ते पाहता येईल, समजता येईल. पण कसं आहे ते म्हणजे आहे ते सर्वदूर परमेश्वर एकच आहे. हा फार महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला या अध्यायामध्ये दाखवलेला आहे आणि तो विसरता कामा नये. ते असे 6 प्रकारचे हे तत्वज्ञानाचे म्हणजे हे तात्विक शब्द या ठिकाणी आपण पाहिले. पण 7वं काय तर म्हणे, 7वं हे आहे की अंतकाले जे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. म्हणजे असं आहे की अंतकाळामध्ये जेव्हा तो जातो हे भगवंताचं स्मरण करत जातो, मग भगवंताला प्राप्त होतो असं त्याला म्हणायचं. अंतकाळी भगवंताचं स्मरण करताना भगवंताला प्राप्त होतो असं भगवंतांनी या ठिकाणी म्हटलंय. तर म्हणून काय व्यवस्था अशी असायला हवी की आमचं जे आहे ते स्मरण कसं हवं भगवंताचं, तर म्हणे अंतकाळी सुद्धा जे आहे ते भगवंताचं स्मरण असायला पाहिजे, अशी उपासना आमची असली पाहिजे. नाही तर मग काय होईल की यमिम आपली स्मरण भाव तजेत्यंते कलेवर. मग जी आपली इच्छा असेल मनामध्ये, जी वासना असेल, ज्या प्रकार ज्या आपण जे आहे ते उराशी बाळगत असो की मला हे हवं, मला ते हवं, मला ते नको, हे नको, तर अशा प्रकारचं जर असं यमिम आपली स्मरण भाव, तोच त्यावेळेस जो आहे तो भाव मृत्यूच्या वेळेस आपल्या समोर येईल. आणि म्हणून काय करायचं, तेवढं जे आहे ते भगवंताची उपासना अशा प्रकारे करायची की त्याचं नामस्मरण जे आहे त्यावेळेस आम्हाला राहावं. आणि जितकं जास्त आम्ही नामस्मरण करू तितकं जास्त त्याचा आम्हाला जो आहे तो फायदा होईल. आणि एवढंच नव्हे, म्हणजे हे मेडिटेशन करता सुद्धा, ध्याना करता सुद्धा जे आहे ते हे सर्व पॉइंट्स या ठिकाणी की उपयोगी पडतात. त्याचं कारण असं की समजा मृत्यूच्या वेळेस जर ही स्थिती होत असेल, मृत्यू कसा होतो आपण सर्वदा पाहतोय या ठिकाणी, मृत्यू कसा होतो, कशा प्रकारे होतो, मृत्यूच्या वेळेस काय होतं, इंद्रिय पुढे जातात, काय होतं, असं सर्व वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. केव्हा मृत्यू व्हायला हवा, शुक्ल पक्षात, कृष्ण पक्षात, काय असं सर्व वर्णन ह्याच्यामध्ये आहे. परंतु मुख्य म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आमचा कशा प्रकारचा भाव त्यावेळेस आहे, शेवटच्या वेळेस भाव कसा राहील त्याप्रमाणे आमचं कल्याण होईल. आणि शेवटच्या वेळेस भाव जर ठीक व्हायचा असेल, योग्य हवा असेल, तर ह्यावेळेस जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे की आमचं स्मरण सुद्धा, आमचं जे आहे ते काय म्हणतात नामस्मरण, ध्यान, उपासना, व्रत, वैकल्य जे काही आहे, गुरु उपासना, हे सर्व जे आहे त्याप्रमाणे असायला हवं की म्हणजे बरोबर आमचा जो पाय जो आहे पुढचा योग्य दिशेने पडेल. आणि मग काय काय करायचं याच्याकरता, तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मरण युद्धच. तर म्हणतं भगवंत म्हणतात की याच्याकरता काय करायचं, तर तुम्ही मला जे आहे ते शरण जा. तस्मात सर्वेषु कालेषु, सर्व वेळेस, सर्व काळांमध्ये माम अनुस्मरण, भगवंताचं जे आहे ते स्मरण करा असं म्हणतात. आणि युद्धचेही म्हणतात. युद्ध म्हणजे काय, अर्जुनाचं युद्ध होतं आणि आमचं हे संसाराचं युद्ध आहे, अहोरात्र आम्हा युद्धाचा प्रसंग, तर आम्ही ते करत राहावं. तस्मात सर्वेषु कालेषु म्हणजे सर्व वेळेस, सर्व काळामध्ये आम्ही काय करावं, भगवंताचं स्मरण करावं आणि संसारामध्ये जे आहे ते अलिप्तपणाने राहावं. आणि मयी अर्पित मनोबुद्धी, ते म्हणतात की आमची मन आणि बुद्धी परमेश्वरावर आम्ही अर्पण करावी. आणि अशी जर आम्ही मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पण केली तर काय होईल की आम्हाला योग्य विचारच त्या ठिकाणी येतील आणि योग्य क्रिया पण होईल. हे एक महत्वाचा म्हणजे हा मेसेज या ठिकाणी भगवद्गीता आम्हाला देते आहे. आणि त्यांनी पुढे लिहिलंय की निसंशय, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही असंशय, याच्यामध्ये तुम्ही संशय ठेवू नका. जर तुम्ही त्याप्रमाणे केलं तर तुम्हाला असंशय जे आहे ते काय होईल, तर म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे पुढची गती मिळेल.
आणि पुढे आणखीन सांगितलंय की अभ्यास योग युक्तेनं चेतसा न अन्य गामिना. म्हणजे काय करायचं तर म्हणे अभ्यास योग युक्तेनं, अभ्यासरूप योगाशी युक्त होऊन. म्हणजे या ठिकाणी त्यांनी भक्ती आणि योग हे दोघांचं यांनी संमिश्रित केलेलं आहे. आपण हा पाहिलाय आहे की आमचा अभ्यास कसा असला पाहिजे. आमचा अभ्यास जो आहे तो भक्ती पण असला पाहिजे आणि योग पण असला पाहिजे, असंच मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे. आणि चेतसा न अन्य गामिना, म्हणजे हे चेतनाचे तत्व जे आहे, आमचं जे चेतन तत्व आहे, माझ्यामध्ये जी चेतना आहे ती इकडे तिकडे जाऊ न दिली गेली पाहिजे. आणखीन कोणत्याही ठिकाणी न जाता भगवंताच्या ठिकाणी ती राहावी. आणि परमम पुरुषम दिव्यम, त्या दिव्य पुरुषाचंच चिंतन नेहमी असायला हवं. पार्थानु चिंतन, म्हणजे नेहमीच जे आहे चिंतन कशाचं हवं तर म्हणे त्या परमपुरुषाचं हवं. तो परमपुरुष कोणता आहे तर म्हणे कविम पुराणा अनुशासितारम अनोरणीयम अनोरणीयम मनुस्मरेद्य सर्वस्व धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णन तमसा परस्तात. म्हणजे आत्म्याचं परब्रह्माचं यांनी हा वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की जे शाश्वत पुरुष आहे, जे परब्रह्म परमेश्वर आहे, जो कवी म्हणजे सुद्धा आत्मतत्वालाच म्हटलेला आहे, जो अनुशासित अनुशासन त्यांनी स्वतःच ठेवलेलं आहे. सर्वस्व म्हणजे सर्व छोटा छोटा आहे आणि मोठ्यात मोठा पण तोच आहे, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलेलं आहे सर्व आहे. तर त्या परमेश्वराचं वर्णन जे आहे ते आम्हाला नेहमी करायला हवं. आणि असं जर आम्ही केलं, कसं केलं की तस्मात सर्वेषु कालेषु त्याचं स्मरण केलं आणि अभ्यास योग युक्तीनं चेतसा न अन्य गामिना, अशा प्रकारचं चिंतन केलं तर काय होईल. त्यामुळे प्रयाण काले मनसा चलेनो, मग जाऊन काय होईल तर शेवटच्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमचा वेळ येईल, मृत्यूचा वेळ येईल, त्यावेळेस मनसा अचलेन, मग त्यावेळेस मन जे आहे ते अचल राहील, इकडे तिकडे ते जाणार नाही. आणि मग त्यावेळेस आपण काय करायचं, परमेश्वरावरच आम्ही जे आहे ते काय करावं म्हणजे परमेश्वरावरच आम्हाला सतत त्या ठिकाणीच आमचं लक्ष असलं पाहिजे. यदक्षरम वेद विदो वदंती, असे लिहिले त्यांनी या ठिकाणी की वेद जाणणारे लोक जे आहे किंवा दुसरे जे आहे ते काय आहे की जे ब्रह्मचर्याचं पालन करतात, असे सर्व लोक जे आहेत ते परमेश्वराचं चिंतन करतात. तर आमचं काय असायला हवं तर म्हणजे आम्ही सुद्धा जे आहे ते चिंतन आमचं जे आहे ते नेहमी परमेश्वराचं असायला हवं. आणि मग आपण पाहिलं होतं सर्व द्वाराने संयम्य मनोहृदी निरुद्ध च, म्हणजे सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांना विषयापासून रोखून धरून, आणि इंद्रिय आणि विषय याचा संबंध जो आहे तो आपल्याला काय करायचा तर म्हणजे त्या फार क्रिटिकल त्या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू हवा. तर सर्व द्वाराने संयम मनोहृदी निरुद्धच, म्हणजे मनाला जो आहे तो काय करायचं म्हणजे हृदयामध्ये स्थापित करायचं. सर्व इंद्रियांना आम्ही जे आहे ते कंट्रोल करायचा. आणि मूर्ध्यान्या धायात्मन प्राणम आस्थितो योग धारणा, म्हणजे योग धारणेमध्ये म्हणजे प्राणाला मस्तकात स्थापन करायचं आणि योग धारणा अशा प्रकारे करायची. आता का अशा प्रकारची योग धारणा आपण करत नाही हो या ठिकाणी, आपल्याला सर्वांना ते माहिती आहे. पण याच्यातला जो महत्वाचा मेसेज या ठिकाणी आहे तो हा आहे की सर्व द्वाराने संयम्य, म्हणजे आम्हाला जे आहे ते जितके आमचे इंद्रिय आहे त्या इंद्रिय जे आहे ते विषयाकडे परत जातात आणि आमचे इंद्रिय जे आहे ते बाह्यगामी आहे, त्याच्याकरता जे आहे ते म्हणजे संयम असायला हवा. संयम खूप मोठा उपासनेमध्ये जे आहे ते हा टूल आहे आणि हा अत्यंत आवश्यक आहे की त्या ठिकाणी असायला हवं. आणि ओबिदेका क्षरम ब्रह्म व्याहरण मामन अनुस्मरम, तर त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे जो पुरुष ओम अशा अक्षरूप ब्रह्माचं उच्चारण करत, त्याचा उच्चारण करायचं आणि त्याचा अर्थही समजायचा. ओमिदेका क्षरम ब्रह्मम याचा अर्थस्वरूपी म्हणजे अर्थही माहीत असला पाहिजे आणि उच्चारणही बरोबर केलं पाहिजे. आणि त्याचं त्या अशा प्रकारचं चिंतन केलं, अर्थासहित उच्चारण केलं आणि चिंतन केलं, आणि त्यावेळेस जर तो असं चिंतन करत करत जर त्यांनी शरीर सोडलं तर तो पुरुष काय होतो तो म्हणजे परमाम गतीम याती परमाम गतीम, की तो जो आहे तो पुरुष परम गतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचं वर्णन आपण पाहिलं. हे मागचे जे 11 आणि 12 आणि 13 हे जे 2 श्लोक आहे त्याचं आपल्याला ज्ञानेश्वरी चिंतन झालेलं नाहीये, ते आपण या ठिकाणी करतो आहोत. असे खूप जास्त श्लोक याच्यामध्ये पण नाहीये, पण त्याच्यानंतर मग आपण थांबणार आहोत. पण पुढचा श्लोक जो आहे 14वा श्लोक मग आपण पुढच्या वेळेस घेऊ. तर ज्ञानेश्वरीचं चिंतन जे आहे आपण पाहिलं या 2 श्लोकांचं 12 आणि 13, तर ते कशा प्रकारचं आहे पुढे ते जे आहे तुम्ही आता ओवी 112 इथं त्याची सुरुवात होते आणि 112 ओवीपासून घेऊन हे जवळजवळ मला वाटतं की
आहे हे 123 ओळीपर्यंत आहे. आता पहिली ओवी, परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारे कवाडे कळासाठी. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी जसं बेलसरे गुरु म्हणतात नेहमी की ज्ञानेश्वरांचं ओवी म्हणजे त्यांनी असं लिहिलंय एका ठिकाणी की साहित्य सम्राट ते नची केळकर होते. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक ओवीला काहीतरी आपल्याला जे आहे ते पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. अशी त्यांची प्रत्येक ओवी इतकी अद्भुत आहे ज्ञानेश्वरांची. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी लिहिलंय. तर सांगायचं तात्पर्य असं की परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती. त्यांना समजण्याच्या या ठिकाणी काय तुम्ही कवाड म्हणजे काय, तर कवाड म्हणजे द्वार. तर हे केव्हा होईल, म्हणजे शेवटल्या वेळेस भगवंताचं चिंतन आमचं केव्हा होईल. परी हे तरीच घडे, परमगतीला आम्ही केव्हा पोचू. तुम्ही कधी संयमाची अखंडे, जर संयम असेल कसा असेल, अखंड असेल. आणि सर्वद्वारी कवाडे, जे शरीर कसं आहे तर म्हणजे शरीर जे आहे नवद्वार रूपी असं हे शरीर आहे आमचं. 10वं मन 10 द्वारांचं आहे आणि 11वं मन. सर्वद्वारी कवाडे कळासती. तर हे जर दारं बंद ठेवली तरच हे घडेल आणि संयम जर त्या ठिकाणी असेल तरच हे घडेल. संयमाबद्दल त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलं आहे की संयम म्हणजे काय, तर म्हणे संयम म्हणजे जे आहे ते तुम्हाला एक प्रकारे विचार करून तुम्हाला विचार करायचा त्या ठिकाणी की काय सार आहे आणि काय असार आहे, आणि त्या विचाराने मग ठरवून मग जे आहे ते करायला हवं, त्याला ते संयम म्हणतात. बरं, दुसरा शब्द त्यांनी दिला त्याला ते रिप्रेशन पण म्हणतात. दुसरा शब्द त्यांनी दिला त्या ठिकाणी ऑपरेशन, किंवा आपण असं म्हणूया की निग्रह, तर ते म्हणतात सप्रेशन, त्याला म्हणतात की इंद्रियांना दावायचं. तर संयम झाला म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. संयम म्हणजे एकीकडे मनाला रोखायचं, दावायचं, विचार नाही करायचं, ते म्हटलं नाही आम्हाला हे नकोय नकोय, बस त्याचा फायदा नुकसान काही पाहायचं नाही. एक हा संयम आहे. आणि दुसरा संयम कसा आहे की त्याचा नीट विचार करावा आणि हे आपल्या कामाचं नाहीये, अशा प्रकारे विचार करून तो सार विचार करून आणि मग ठरवावं आणि मग संयम करावा. अशा प्रकारचं संयम जो आहे तो जास्त उपयुक्त होतो. आणि एक एबनॉर्मल सायकोलॉजी म्हणून सायकोलॉजीमध्ये आहे, त्याच्यामध्ये असं दाखवतात की आपले मोठे मोठे लोक जे आहे ना, सायंटिस्ट आहे, आर्टिस्ट आहे, आपले संगीतकार आहे, शास्त्रज्ञ आहे, त्यांना असं आपण पाहिलं असेल की आपण पुष्कळ पाहतो त्यांच्या चरित्रामध्ये की ते विचित्र सारखे वागतात. ते विचित्र सारखे वागतात म्हणजे काय होतं, खरं म्हणजे ते आपल्याला असं वाटतं की विचित्र सारखे वागतात. त्यांना त्याची सूत पण नसते, पण त्यांचं काय असतं की सर्व लक्ष त्यांचं त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचं आर्ट आहे म्हणूया आपण, त्या ठिकाणी त्यांचं असतं आणि इतर ठिकाणी नसतं. म्हणजे इतर इंद्रियांचं सर्व एनर्जी जी आहे ती त्या ठिकाणी घेऊन येतात ज्या ठिकाणी त्यांना उपयोग करायचे आहे. आणि म्हणून त्यांना जे आहे ते आपण पाहतो की म्हणजे इतर इंद्रिय सर्व मारून ठेवतात आणि ते इंद्रिय जास्त प्रगत होतं ज्या ठिकाणी त्यांना शक्ती एकत्र करून आपल्या ध्येयासाठी वापरायची असते. आणि म्हणून ते सामान्यापेक्षा वेगळे असतात. आणि म्हणून मोठ्या मोठ्या परीक्षेमध्ये पहिले येणारे लोक अत्यंत श्रम करतात, तेव्हा आपली सगळी इंद्रिय आवरून ते फक्त एका ठिकाणी त्या एनर्जीला यूज करतात त्याचा. तर सांगायचं असं की संयम जो आहे तो कशा प्रकारचा आहे आपण हे पाहिलं. नंतर ही सर्व इंद्रियांची शक्ती आपली वाया नाही गेली पाहिजे. आपल्याला हे फार लक्ष ठेवायला हवं की इंद्रियांच्या मधून जी शक्ती जाते ते आपल्याला लक्ष राहत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला आठवण नाही राहत, लक्ष नाही राहत, आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं की अरे वा ठीक आहे चला हो येऊ, फिरून येऊ, हे करून घेऊ ते करून घेऊ. पण पुष्कळ वेळा जे आहे ते असं असतं की ही जी आपली एनर्जी आहे ही वाया जाते. म्हणजे जे आहे इंद्रियांची जी द्वारं आहेत ती आपल्याला जी आहे ती आवरलीच पाहिजे, अशा प्रकारचं सांगायचं. तर मनाला बाहेर घेऊन कोण जातं, तर म्हणे इंद्रिय जातात. इंद्रिय कोणती आहे, तर म्हणे ज्ञानेंद्रिय 5 आणि कर्मेंद्रिय 5. आपल्याला सर्वांना माहिती आहे. शब्द स्पर्श रसरूप गंध हे विषय आहे. त्याच्यानंतर हात पाय गुदा आणि हे द्वार जे आहे जेनायटल्स ऑर्गन्स, आणि त्याच्यानंतर वाणी, हे सर्व आपले कर्मेंद्रिय आहे. तर कर्मेंद्रिय आहे आणि ज्ञानेंद्रिय हे कसे आहेत, म्हणे हे जे आहे हे सर्व आपल्याला आपली एनर्जी बाहेर घेऊन जातात. आणि ह्याच्यावर आम्हाला संयम ठेवायचा आहे. त्याला अध्यात्मामध्ये जो शब्द आहे तो प्रत्याहार पण आहे. प्रत्याहार म्हणजे यालाच म्हणतात की तुम्ही दम करा. म्हणजे मन म्हणजे काय की मनाला कंट्रोल करणं, आणि दम म्हणजे जे आहे ते
विषयामध्ये तिकडे जायला नको. तर असं जे शम आणि दम, शमामध्ये मन आलं आणि दमामध्ये इंद्रिय आली, यांना कंट्रोल करायचं. तर हे शमदम त्या ठिकाणी असायला हवे. म्हणजे इंद्रियही कंट्रोल असायला हवी आणि मन सुद्धा ती कंट्रोल असायला हवी. आता ही इंद्रिय आपली कशी आहे, ही इंद्रिय कशी आहे तर म्हणे ती उघडी आहे का, ती तर म्हणे हो काही उघडी आहे काही बंद आहे, काही उघडझाप करतात. जसे डोळे ते उघडझाप होतात, कान कसे तर म्हणे ते उघडे, आणि आपल्याला काही बंद करता येतात का इंद्रिय, तर हो काही बंद करता येतात, काही नेहमीच उघडी असतात. तर मनाने केव्हाही कोणत्याही वेळी ह्या इंद्रियातनं मन बाहेर जातं आणि आतमध्ये येतं. किंवा जसं आपलं एखादं घर उघडं असेल आपलं, मग एखादं तिकडनं बाहेरून जर कोणी मांजर बिल्ली कुत्र काही आलं, जर घर खुल्लं असेल तर ते आतमध्ये येईल आणि दार बंद असेल तर नाही येणार. तर आमचं जे इंद्रिय आहे हे कशा प्रकारची आहे, ती बंद आहे की नाहीये. ते बंद जर असतील तर मग इतर बाहेरचे विकार आतमध्ये येणार नाही, आणि ते जर खुले असतील तर मग इंद्रिया इतर विकार जे आहेत ते त्या ठिकाणी येतील. तर आता हे संयमाची धाटी, सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये कोंडली कपाटी हृदयाच्या, असं ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या ठिकाणी लिहिलंय की आपल्याला इंद्रिय काय करायचे, हृदये कोंडली कपाटी, म्हणजे आहे मनाला हृदयामध्ये आपल्याला कोंडायचं आहे, असं ते पुढे आलेलं आहे. नाही तर मग जसं पतंगा दीपी आलिंगन, असं ते म्हणतात की पतंग जो आहे तो दीपाकडे जातो, म्हणजे दिव्याकडे जातो, आणि तेथं त्याशी अचूक मरण, मग तिथे गेल्यावर त्याचं मरण अटळच आहे, ते काही वाचू शकत नाही. तेवी विषया कारण आत्मघाता. मग त्याचप्रमाणे आमचं सुद्धा जे आहे ते विषयाच्या पाठीमागे जर आम्ही गेलो तर काय होईल, म्हणजे त्या ठिकाणी आत्मघातच होईल, आणखीन काही वेगळं जे आहे ते होणार नाही. म्हणून काय करायचं तर म्हणजे सर्वद्वारी कवाडे कळासती, आणि संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती, ही ओवी फार महत्वाची, उपासने करता साधने करता अत्यंत महत्वाची आहे. कशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला ही उपासना या ठिकाणी समजावून सांगितली आहे हे आपल्याला समजते या ठिकाणी. पुढची ओवी आहे की तरी सहजे मन कोंडले, हृदयाची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरू न संडी. आता सहजे मन कोंडले म्हणजे काय करायचं, आता त्यांनी उदाहरण दिलंय या ठिकाणी, करचरणी मोडले परिवरून न संडी. करचरणी, कर म्हणजे हात, चरणी म्हणजे पाय, पण ज्याचे हातपाय मोडलेले आहे, काही काळाने जो आहे त्याचे हातपाय जे आहे ते अधू झालेले आहे. मग तो अधू झालेला हातपाय जो मनुष्य असेल तो काय करतो, तो म्हणतो घरातच राहतो, तो घराच्या बाहेर जात नाही म्हणे इकडनं. मग आता तो जो घराच्या बाहेर जात नाही तो कुठे फिरतो, तो म्हणजे घरातल्या घरातच तो फिरतो. तसंच ही इंद्रियांची कवाड जर आम्ही बंद केली तर आमचं मन काय करेल, तर म्हणजे मन जे आतल्या आतच राहील, ते बाहेर जाऊ शकणार नाही त्यावेळेस. तर हे सुद्धा एक अत्यंत आवश्यक आहे की सहजे मन कोंडले केव्हा होईल, हृदयाची असेल उगले, हृदयाची असेल उगे बैसले, म्हणजे आतमध्येच राहत होते, जैसे करचरणी मोडले परिवरून सांडली. परवार त्याला सोडता येत नाही, न सांडली, तो आतमध्येच राहतो, बाहेर इकडे तिकडे जात नाही. म्हणजे काय की याचा अर्थ हा झाला की अत्यंत आवश्यक आहे की मनाला त्या ठिकाणी कंट्रोल करणं. म्हणजे मी आता म्हणत होतो की मनाला कंट्रोल करणं, इंद्रियांच्या थ्रू कंट्रोल करणं. आणि या ठिकाणी परत अनुभवाची श्रीमंती श्री गुरु बेस्टांनी वर्णन केलेली आहे ज्ञानेश्वरांची, की ज्ञानेश्वर भगवान विष्णू, हे विष्णूच आहे भगवान, असं असं त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. की अनुभवाची श्रीमंती म्हणजे प्रत्येक ओवी जी आहे ज्यात काहीतरी तुम्हाला तो अनुभव, त्यांचा स्वतःचा अनुभव सांगून जातो. तर हा जो अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितला, आपला अनुभव कसा आहे, आपला अनुभव असा आहे म्हणजे त्यांचा अनुभव त्यांनी असं सांगितला की म्हणजे जेव्हा काही मृत्यू येईल तर मृत्यूच्या वेळेस काय करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, म्हणजे जेव्हा देह सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी आसन मांडलं, योगासन केले, आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला जो आहे त्या ठिकाणी देह संपवला, देहाकडनं जे आहे स्वतःची मुक्ती केली म्हणा, तुम्ही काही म्हणा त्याला, संजीवन समाधी. इतर साधू लोक काय करतात, म्हणजे इतर साधू लोक सुद्धा असंच करतात. म्हणजे आपल्या रामदास स्वामींचं पण आहे, जेव्हा निर्वाणाची वेळ आली त्यावेळेस त्यांनी आसन मांडलं खाली, ओम असा शब्द जो आहे तो उच्चार खूप मोठ्याने केला आणि त्यावेळेस त्यांनी प्राण सोडला. आमचं काय होतं म्हणजे आपल्याला मृत्यूची वेळ आली की रडायलाच येतो,
त्यांनी लिहिलं की दवाखान्यात न्या, हे करा ते करा, मृत्यू टाळा, असे प्रयत्न सुरू होतात. सुभाषिताचं त्यांनी आठवण दिली या ठिकाणी. सुभाषित काय सांगतं की जन्माला माणसं एकाच वाटेने येतात, पण मृत्यूच्या मात्र अनेक तऱ्हा आहेत. हे सुद्धा सुभाषित म्हणजे आपल्याला विचार करवतो. जे आहे, जे अटळ आहे त्याच्याबद्दल आम्ही कशा प्रकारे जे आहे त्याला पाहायला हवं त्या प्रसंगाला. तर गोंधळकर महाराजांचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे की काळाच्या छातीवर नाचा, असं त्यांनी आपल्या शिष्यानं सांगितलं. आता काळाच्या छातीवर नाचायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे असं करायचं की मृत्यू येईल तेव्हा मी रडत बसलो आहो की अरे बा आता मृत्यू येईलच, आम्हाला केव्हा येईल माहित नाही. पर्टिक्युलरली जे आहे ते ओल्ड एज मध्ये तर नेहमीच धास्ती असते की केव्हाही काही होऊ शकतं. अशा प्रकारचं जो एक हे असते, मेंटल फ्रेमवर्क असतं, त्याच्याकरता ते म्हणतात या ठिकाणी की नाही, काळाच्या छातीवर म्हणजे अर्थ हा झाला की तुम्ही असं नका म्हणू की मी तू केव्हा येशील मला माहित नाही, मी तर घाबरतोय. उलट त्या ठिकाणी म्हणा, म्हणे मृत्यू नेत नाही आम्हाला, तर आम्ही जातो आहोत त्याला बरोबर घेऊन. तू मला नेणार नाहीस, मी तुझ्या बरोबर येणार आहेस. अशा प्रकारची मेंटल फ्रेमवर्क त्यांनी या ठिकाणी जे आहे ते म्हणजे सजेस्ट केलेलं आहे. आणि काय सांगितलं या ठिकाणी की तुझी इंद्रियाची जी बाहेर जायची सवय आहे ती खेच आवरली पाहिजे. हृदयीची असेल उगे बैसले, आणि ती आवरून काय करायचं, ती सवय मोडून इंद्रियांना जे आहे ते आपल्या हृदयाच्या डोहात बुडवलं पाहिजे. म्हणजे हृदयात बुडी मारली पाहिजे. याचा अर्थ काय झाला की हृदयात बुडी मारली पाहिजे म्हणजे काय, याचा अर्थ हा झाला की आम्ही मन जे आहे ते मन कोणत्या ठिकाणी ठेवायचं, हृदयामध्ये ठेवायचं. मग हृदयामध्ये ठेवायचं म्हणजे काय करायचं या ठिकाणी त्याचं त्यांनी पुढे दिलेलं आहे. आणि त्याचं जे आहे ते अर्थ असा होतो की हृदयामध्ये आपल्याला अनाहत चक्र असतं. आता 7 चक्र आहेत, ज्या डिटेलमध्ये मी जात नाहीये, पण अनाहत चक्र हृदयामध्ये असतं. आणि अनाहत चक्र हृदयामध्ये काय असतं की अनाहत म्हणजे जिथे आहत हा आवाज झाला, अनाहत म्हणजे इथे आवाज होतो पण त्याला कारण नसतं. दोन वस्तू एक दुसऱ्यावर आपटल्या म्हणजे आघात होतो आणि आपल्याला आवाज येतो. आणि इथे कसा आवाज येतो म्हणजे इथे आवाज त्याच्याकरता काही कारण नाहीये. उदाहरण द्यायचं झालं, आघात होतो, तबला आहे, नगोरा आहे, सतार आहे, याच्यातनं काय आघातातून नाद निघतो. पण इथे हृदयातून नाद जे आहे ते परमेश्वराचं स्पंदन जे परावाणीमध्ये नाभी ठिकाणी होतात त्याचीच जे पुढे स्पंदन जे आहे ते आपल्याला हृदयाच्या याच्यामध्ये, हृदयाच्या एरियामध्ये आपल्याला अनाहत चक्र जे आहे त्या ठिकाणी सापडतात. अनाहत चक्र म्हणजे काय, हृदय म्हणजे काय, आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस. मला वाटतं की जेव्हा हे चेस्टची जे रिब्स आहे, ह्या रिब्स जे आहे, हे बोन्स जे आहे जे एका ठिकाणी येऊन मधोमध जिथे जुळतात, चेस्टचा लोअर पार्ट इन द फ्रंट, मध्यस्थी भाग होय, त्याला आपण जे आहे काय म्हणतो, त्याला त्या ठिकाणी आध्यात्मिक हृदयाची संकल्पना केलेली आहे. आणि आध्यात्मिक हृदयाची संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी जे आहे ते असा संतांना नाद येतो. कबीर साहेबांनी म्हटलं की ते जेव्हा शांत होतात, जेव्हा त्यांना तो आवाज येतो, तर त्यावेळेस असं त्यांना आवाज येतो की कृष्णमूर्तीचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये की सर्व झाडांना जणू काही त्या ठिकाणी नाद येऊन राहिलेला आहे. सर्व झाडं बोलतात, ते सर्वदूर नाद एकच, ज्याला जे अनाहत नाद ज्याला ते म्हणतात. म्हणजे केव्हा होईल आपण हे अंतर्मुख झाल्यावर होईल, विड्रॉल झाल्यावरच तो जो आहे ते होईल. म्हणजे आतमध्ये जे आहे ते आपल्याला सर्व लक्ष आपल्याला केंद्रित करायचं कुठे, आतमध्ये. तुकाराम महाराजांनी सुद्धा तसाच अनुभव सांगितला आहे. आता हा सर्व संतांचा अनुभव तसाच आहे की ते म्हणतात, अनुभवाती गुंतला नेणे बाह्य रंग आणि वृत्ती येता मग बळ लागे, असं त्यांनी म्हटलं या ठिकाणी. तर इतका ह्या नादामध्ये तो इतका तल्लीन होतो, म्हणजे संत लोक ह्या नादामध्ये इतकी तल्लीन होतात की त्यांना बाहेरच्या इंद्रियाबद्दलचं काही लक्षच राहत नाही. इंद्रियांची काय आवश्यकता आहे, बाहेरचे आवाज काय आहे, इतके ते तल्लीन होतात. म्हणजे मृत्यू जरी आला तरी त्यांना जे आहे ते पहिल्यापासून जणू काही ते मेलेलेच आहे त्यांची इंद्रिय, की तुला घेऊन जायचं तरी घेऊन जा, आम्हाला काय फरक पडतो, अशा प्रकारचं आहे ते. तर जसा हा दृष्टांत या ठिकाणी दिला की ज्याचे मनुष्याचे जे हातपाय तोडले तर तो कसा घरातल्या घरात फिरतो, त्याप्रमाणे जे आहे ते हा मनुष्य जो आहे हृदयामध्ये मन जे आहे ते फक्त आतल्या आतच फिरतं, ते बाहेर जात नाही, बाहेर पडतच नाही.
अशा प्रकारची ती स्थिती आहे. आणि आपलं कसं आहे ते आपण स्वतःनी पाहून घ्यावं असं त्यांनी लिहिलंय याच्यामध्ये की आमची काय परिस्थिती आहे म्हणून. त्यांनी लिहिलंय की आम्ही बाहेरच्या आत जातच नाही, आम्ही बाहेरच राहतो नेहमी, आतमध्ये यायला आम्हाला वेळच नाहीये म्हणून. मनुष्य जन्माला आल्यापासून कधी जे आहे ते काय म्हणतात की ते जो पुरुष जन्माला आल्यापासून कधी बाहेर आलाच नाही त्याचा आत जाणं हुकूम आहे. म्हणजे अशी जर असेल काय म्हणतात साधना की आता ज्या आतलाच प्रवास चाललेला आहे तो विशेष. मग पुढे ते म्हणतात की तैसे चित्त राहिली वरी पांडवा प्राणांचा प्रणवची करावा आणि अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्वी वरी. त्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी असं सांगितलंय आपलं चित्त कुठे यावेळेस आपण आत्ताच गोष्टी केल्या की अनुहातामध्ये जे दुध्यामध्ये जे आहे ते आपण आपलं चित्त मन तिथे ठेवावं. मग मन कुठे कोणलं गेलं, दुध्यामध्ये कोणलं गेलं, आध्यात्मिक दुध्यामध्ये कोणलं गेलं. मग आता मन जर त्या ठिकाणी आहे तिथे काय करावं तर म्हणजे प्राणांचा प्रणवची करावा. म्हणजे काय प्राणांचा प्रणवची करावा म्हणजे काय करायचं की त्या प्राणाला त्या ठिकाणी जे आहे ते फक्त त्याला तिथे रोखून ठेवावं असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे काय करायचं पहिले की आसन घाला, मन आतमध्ये खेचून घ्या, अनाहतात तुम्ही आवाज ऐका त्याचा, मग बाहेरचा संबंध तुमचा गेला, मग त्याच्यापासून तुम्ही देहापासून वेगळे व्हा. मग माणसाची जी ही वाणी आहे ही सुद्धा देहापासून वेगळी आहे. तर ते म्हणतात की वैखरी मध्यमा पश्चिंतीन पळा. म्हणजे ते संबंध काय आहे की अनुवाद हा जो नाद आहे त्या नादाशी ते संबंध दाखवतात आहे की तो नाद जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याला कोंडून ठेवा एक प्रकारे असं म्हणतात ते. म्हणजे प्राणांचा प्रणवजी करा. आता तो कसं होईल तो प्रणव, म्हणून तुम्ही ओंकार ध्वनी त्या ठिकाणी ओंकाराचं नामस्मरण करा. मग तो ओंकाराचं तुम्ही नामस्मरण केलं तर प्राणाचा प्रणव त्या ठिकाणी होईल. त्याला प्राण आहे त्या ठिकाणी त्याला तुम्ही ओंकार असं समजायचं आणि त्याला प्रणवरूप करायचं. आणि मग काय करायचं त्या नामस्मरणाला, ते नामस्मरण त्या ठिकाणी ओंकारचं जे चाललेलं आहे त्याला हळूहळू, आता हे योगांचं करता सांगितलेलं आपल्याकरता नाहीये की ते प्राण जे आहे ते हळूहळू सुषुम्ना मार्गे वरती घेऊन जावे, मस्तकामध्ये जाऊन टाळूत जाऊन ठेवावे, म्हणजे 2 भ्रुयाच्या मध्ये ठेवावे असं त्यांनी सर्व त्या ठिकाणी सांगितलंय. पण हा जो प्रणव हा जो शब्द आहे, हा नामरूप जो आहे, हा प्रणवरूप जो आहे, हा हळूहळू जेव्हा वरती जायचा म्हणजे सुषुम्ना नाडीतनं तो वरती घेऊन जायचा. तर प्राणाचा प्रणव करावा आणि मग अनुवृत्ती पंथे आणावा. अनुवृत्ती पंथे म्हणजे ते सुषुम्ना नाडी. अनुवृत्ती पंथे म्हणजे असं वरती घेऊन जातात ते. आता आपल्या सर्वांना माहिती या ठिकाणी की आमची जी ऊर्जा आहे ती नाभीच्या खालची ऊर्जा जितकी आहे जास्त करून साधारण लोकांमध्ये आपली ऊर्जा नाभीच्या खाली राहते. का की म्हणजे आमचं कामना असतात बऱ्याचशा, मला इच्छा वासना असतात. जन्मभर आम्ही जे आहे ते इच्छा वासनामध्ये असल्यामुळे आमच्या वासना त्याच ठिकाणी, ऊर्जा त्याच ठिकाणी राहते आणि शेवटी मृत्यू जेव्हा होतो तेव्हा ती खालूनच कुठेतरी बाहेर येते. पण योग्यांचं कसं असतं, संतांचं कसं असतं की त्यांची ऊर्जा जी आहे ती जसं आता सांगितलं की अनाहत, आता सांगितलं की हृदयामध्ये ते ऊर्जा त्यांनी घेऊन यायची आणि मग हळूहळू त्याला वरती घेऊन जायची. म्हणजे काय की इंद्रियांचा संबंध सोडायचा आणि आतला जे आहे ते आतला त्यांची जर्नी वरच्या बाजूला चालेल. मग ही सर्व कसं आहे तर म्हणजे हे परब्रह्माकडे जाण्याचा तो प्रकार आहे. खालची ऊर्जा खालची जे बाहेर जाते तर म्हणजे ती परब्रह्माकडनं दूर जाते, ही परब्रह्माच्या बाजूला जाते. हे जे आहे म्हणजे सुषुम्ना ज्याला मी म्हटलं, तर ही जी आहे ह्यानी आपण वरती जायचं. आणि हे कसं तर म्हणजे ते नामस्मरणाने, ओंकाराच्या नामस्मरणाने. मग एक वेळ अशी येईल की वरती गेल्यानंतर जो आहे तो नामस्मरण जे आहे ते त्या ठिकाणी राहणार नाही. कारण की एकदा वरच्या बाजूला जेव्हा जाईल तेव्हा हळूहळू काय होईल म्हणजे हळूहळू जे आहे ते हे शब्द क्षीण होतील. म्हणजे झोपताना समजा आपण नाम घेतलं, आता एक उदाहरण त्यांनी दिलं या ठिकाणी, झोपताना आपण नाव घेतलं तर काय होईल म्हणजे झोप लागणार तेवढ्यात दुसरा विचार येऊन जे आहे ते आपलं नाम चाललं जातं आणि झोप लागून जाते. म्हणजे समजा झोपायला चाललोय आपण आणि ठीक आहे नाव घेऊया, मग नाम घेतलं, नाम घेता घेता मग माहित पडलं की कोणता तरी विचार आला आणि त्याच्यामध्ये आपण झोपून गेलो आणि ते नाम तसंच बाजूला राहिलं. तर असंच ह्या ठिकाणी काय होईल की ह्या ठिकाणी जेव्हा तुमचं नाम घेत घेत तुम्ही वरती जाल मग हळूहळू काय होईल की ते नाम जे आहे ते क्षीण होईल. कारण त्याच्यानंतर जे आहे ते इंद्रियांचं त्या ठिकाणी आपल्याला कळणार नाही असं. तर प्रणव झाला पाहिजे म्हणजे नामस्मरण करून असं वळण लागलं पाहिजे आपल्याला. आणि मन
प्राण आवरणं तसं कठीण आहे, पण जे आहे ते इतकं नाम घ्यावं की जे आहे ते जसं संतांना झालं की त्यांचे ते त्याच्यामध्येच गुंतले राहिले. नामाशिवाय त्यांना आणखीन काही त्या ठिकाणी समजण्यात नाही आलं, आणखीन ते करूनही पावले. ते काम क्रोध आड पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे असं म्हणतात ते. तर आपली जी विषय वासना आहे त्यामध्ये येतात नामस्मरणाच्या, त्या नामस्मरणाने आम्ही आपल्याला ते सर्व कंट्रोल करता येतील, त्याच्याकडे लक्ष द्यावं, तेव्हाच ती ऊर्जा जी आहे ती वरती जाईल. आता आपण योग करत नाहीये, आपण योग करायला सांगतही नाहीये कोणाला. आणखीन आपल्याला संतांनी सांगितलं की आपण काही करू नका, गुरुच्या मार्गदर्शनाकडेच करा, वेगळं असं करू नका. नंतर त्यांनी इथे गौतम बुद्धाची गोष्ट दिली आहे की गौतम बुद्ध जो आहे तो काय झालं तर म्हणे कोणी त्याला भेटायला आलं, त्याला खूप शिव्या वगैरे देऊ लागलं, कारण तो म्हणाला हे तू काय केलं, तुला काय मिळालं याच्यामध्ये वगैरे. तो व्यापारी होता दुसरा. मग जे आहे ते बुद्ध म्हणाले की भाई तुझं बोलणं झालं का? तो म्हणे झालं. म्हणे आता असं आहे की व्यवहार कसा आहे आपला, तू मला काही दिलंस आणि मी काही घेतो, आता मी घेतो मग व्यवहार झाला, पण मी तुझ्याशिवाय काही मी घेत नाहीये. तर म्हणजे आता हा व्यवहार जो आहे तो झालेला नाहीये. तर मग आता काय कर व्यवहार? त्यामुळे मी भिक्षा पात्र आणले, याच्यामुळे तुम्हाला भिक्षा दे, म्हणजे तू काहीतरी देशील, तो व्यवहार पूर्ण होईल. तर तो चमकूनच गेला. तो म्हणाला की अरे याला काहीच फरक पडला नाही याचा, हा काय म्हणतो म्हणतो. शेवटी त्याचा शिष्य झाला. त्याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा झाला की त्यांच्या त्या ठिकाणी परेचं स्फुरण फक्त चाललेलं होतं, भगवंताचं अस्तित्व त्या ठिकाणी होतं, भगवंताचं स्मरणच त्या ठिकाणी होतं. आणखीन विषयांना, आणखीन शिव्यांना इकडे तिकडे कुठेही जे आहे ते जागा नव्हती असंच ना म्हणायचंय. आणि जेव्हा अशा प्रकारचं जे आहे ते नामस्मरण इतक्या खोल जातो, वैखरी त्याच्यानंतर हे आहे मध्यमा, पश्चंती आणि परावाडी. जेव्हा पश्चंतीकडे नाम जावं लागतं तेव्हा जे आहे ते काय होतं की ते नाम इतकं खोल आतमध्ये जातं की आपल्याला जे आहे ते बरंचसं, आपल्या भाषा जरी नसतील माहिती, त्या भाषेतलं थोडंफार आपल्याला कळू लागतं की हा काय म्हणतोय म्हणून. त्याचे उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलंय. तर समरीमध्ये काय आहे की म्हणजे हा प्राण जो आहे याला ओंकार रूप करा, प्रणव रूप करा. अनुवृत्ती म्हणजे विड्रॉल, माघार म्हणजे वरच्या बाजूला घेऊन जा, प्राणाला आतमध्ये खेचा, त्याला डोक्यात न्या. त्याच्यानंतर जो आहे तो प्राणाचा जो धर्म आहे वाणी, तो प्राण क्षीण झाला तर वाणी क्षीण होईल. आणि मग जे आहे ते शब्द आठवणार नाही, पण शब्द हा प्राणरूप आहे. तुमचा प्राण हा प्रणवरूप करावा, म्हणजे नामरूप करावा. आणि मग त्यावेळेस असं होईल की अंतकालेचे मावेव स्मरण मुक्ता कलेवरम. तर अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पुढची आपण ओवी पाहू. आणि पुढची ओवी जी आहे ती 115 जी आहे ती, तेथा आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. हा ओंकार आहे ना, हा शब्द नाही. ते म्हणतात की ओंकारा ध्वनी आहे, हे स्फुरण आहे आवाजाचं, ह्याच्यातनं 7 सूर निघतात असं ते म्हणतात. 7 सूर ओंकारातनंच आलेले आहे असं म्हणतात. म्हणजे स्वर म्हणजे काही शब्द नव्हे, ते एक स्फुरण आहे. स्फुरणाची गंमत कशी आहे की जेव्हा ते स्थूल होतं तेव्हा गळ्यातनं येतो, म्हणजे आपल्या गळ्यातनं जो आवाज येतो तर हा गळ्यातून आवाज येतो. आणि जेव्हा तो वरती जातो त्याला ते उ म्हणून होतं त्याचं उच्चारण. आणि आपण ओठ जर बंद केले तर ते म म्हणून उच्चारण होतं. अशा प्रकारे उ मचं उच्चारण या ठिकाणी होतं. तर हे कुठून ना आलं तर म्हणजे हे जे आहे, जे आपलं मूळ स्फुरण आहे नाभीमध्ये, ते जेव्हा वरती जातं त्यावेळेस जो आहे ते स्थूल होतं, आणि स्थूल होतं ते गळ्यातून येतं. आणि तो गळ्यातून आलं ज्याला आपण नादब्रह्म असं म्हणतो, की ते नामामध्येच असं होतं की नाम जमलं किंवा असं जर जमलं, आपल्याला कळलं की बाहेर आणि आपण ओठ बंद केला हे सर्व भगवंताचा आहे. हा शब्द जो आहे तो नादब्रह्म आहे, त्याच्यातनं एक आनंदाचा अनुभव येतो. आणि असं जर आलं तर त्यांनी संतांनीच असं लिहिलंय की अमृताची उकळी तुझे नाम, असं आहे ते नाम, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. किंवा पुण्याची गणना कोण करी, पुण्य मोजायला कोण राहतं तिथे म्हणे. तर त्यांना सांगायचं असं होतं की परमात्म्याचं दर्शन जर आपल्याला हवं असेल तर अशा प्रकारे नामस्मरण करायला हवं, ओंकार साधना करायला हवी. सगळ्या शब्दांचा व्यवहार तोंडाने होतो. म्हणून म्हणजे त्यांनी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे जे आहे ते आणि उ आणि वर जाऊन खाली म मध्ये येतो नंतर जेव्हा ओठ बंद होतो तेव्हा. आणि हा सामान्य मानवी व्यक्तीमध्ये उमटणारा मूळ शब्द. त्याच्यानंतर काय होतं की वर अर्धचंद्र ती मात्रा आहे.
त्याचा अर्थ काय झाला? अर्धचंद्र मात्रा. ते म्हणे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. म्हणजे काय होतं की जेव्हा तो देहाला व्यसून जातो तेव्हा म जे आहे हे सर्व त्या बिंबामध्ये जाऊन मिळतात आणि तो बिंब कसा तेजस्वी होतो असं नाही म्हणायचं. ते स्फूर्ती जागी होते. कवी, गायक हे सगळं आर्टिस्ट त्यांना इथून स्फूर्ती मिळेल असं झालं तर. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की कोणा कारणे हे झालेसे निर्माण. तुकाराम महाराज म्हणतात की त्यांनी जे काव्य रचना केली हे कोणी केली, कुणाकरता केली. ते म्हणतात की मला माहित नाही, जयाचे कारण तोची जाणी. माझ्या तोंडातून हा प्रवाह चाललाय तो कशा करताय, कोणा करताय, त्यामुळे कळतच नाही. दुका म्हणे मी या अभिमाना वेगळा घालूनही गोपाळा भार असे. म्हणजे हा परमेश्वरच करतो आहे, मला काही ह्याच्यातनं समजत नाही. परमात्मा माझ्या तोंडून बोलू लागला आहे, ते माझं नाहीच. म्हणजे काय, त्या अर्धबिंबातून त्या अर्धबिंबाला पोचली त्यांची उपासना. ते नाम जे आहे त्या ठिकाणी अर्धबिंबाला पोचलं आणि त्या ठिकाणून स्फूर्ती आली. म्हणजे जसं कबीर महाराज म्हणत होते की राम हमारा जप करे हम बैठे आराम, तशातली ती अवस्था त्या ठिकाणी आहे की वेगळेपणाने तो नामाचा प्रवाह चालतो. मग सगळा परमार्थ तिथे आहे की देहभान विसरलेला आहे तो. मग कोणी पूजा करून साधेल, कोणी भजन करून साधेल, कोणी नाम घेऊन साधेल, कोणी विचार करूनच साधेल. विचाराने सुद्धा होतं बरं. म्हणजे आम्हाला नामच घ्यायला पाहिजे असं नाही, विचाराने सुद्धा हे सर्व होतं. काकांचा मार्ग जो आहे तो विचाराचा मार्ग खूप आहे. ते बरेच काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. विचार शोधणी पाहिजे म्हणजे काही त्यांना नेहमीच म्हणतात तसं. तर हे जे आहे मीराचं उदाहरण त्यांनी पुढे दिलेलं आहे की मीरा जे आहे ते जे आहे पायल नाही, घुंगरू नाही, छमछम होणे लगी, म्हणजे आवाज येऊ लागला. देवात नव्हतं तिचं, तिला नाचण्यात रंग भरला. मीरा भाई दिवाणी, अशी जी मीराची जी वेडीसारखी झाली ती भजनानेच तयार झाली. म्हणून भजनाने सुद्धा असं होतं असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. सांगण्याचा हेतू काय की ओंकार म्हणून जे आहे ते ओंकारची नाम साधना आपण केली तर अंतकाळ जर आला तर त्यावेळेस जे आहे ते काय होईल की तो तुम्हाला त्याचं स्मरण होईल आणि त्या ठिकाणी जे आहे तो त्यावेळेस जे आहे ते भगवंत तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. असं तवरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे. तर त्याच्यानंतर जे आहे हा पुढचा आहे 116वा की हा जो तवरी तो समीरू म्हणजे जोपर्यंत प्राण आहे आणि निराळी की जे स्थिरू म्हणजे आकाशामध्ये तो प्राण स्थिर झाला. म्हणजे तो प्राण काय केला की आकाशामध्ये म्हणजे मस्तकामध्ये तो स्थिर झाला. आणि मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. त्यांना असं म्हणायचं की अ उ आणि म हे सर्व त्या याच्यामध्ये अर्धमात्रेमध्ये मिळून गेले आणि तो तिथे विलसू लागला. तर अर्धमात्रा जी आहे ती विलसू लागली. अशा प्रकारे त्यांनी लिहिलंय त्या ठिकाणी. म्हणजे प्राणवायू मस्तकामध्ये स्थिर झाला आणि प्राणाचे त्या आकाशाशी झालेल्या लग्नात, म्हणजे लग्न कोणाचं झालं, प्राण आणि आकाश, ती जागा जी आहे ती आकाश, हे प्राण, त्यांचं लग्न होऊन काय झालं म्हणजे ओंकार हा अर्धमात्रा रूप बिंबातच मिळून गेला. मग तिथे बोलायला कोणी राहिलं नाही. आणि मग जे आहे ते हा जो पुढचा श्लोक आहे ओम ओमितेकाक्षरम ब्रह्मम, याचं जे आलेलं आहे की तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथे जी प्राणू म्हणे पुरे मग प्रणवांती पुरे पूर्ण घन हे. प्रणव हा ओंकार, त्याच्याशी प्राण एक रूप झाल्यानंतर तो वेगळेपणाने राहत नाही, तो ओंकार देहामध्ये भरून जातो. आता जसं इथे लिहिलेलं आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्मम, तर ओम इति एकाक्षर ब्रह्मचा मतलब काय झाला की ओम इति एकाक्षर ब्रह्मचा अर्थ हा झाला त्यांनी की हे जे आहे ओम जे आहे ते एक अक्षर आहे आणि हे ब्रह्माचंच वाच्य आहे. याच्यावर गुलाबराव महाराजांनी असं लिहिलंय की नाही, ह्याला हे असं समजणं चूक आहे. ब्रह्म जे आहे ते ओंकार जो आहे तो त्याला उत्पत्ती आहे आणि लय आहे, म्हणून जे आहे ते ब्रह्म होऊ शकत नाही. म्हणून इति म्हणजे त्याला तुम्ही ब्रह्मापासून वेगळं करा असं त्यांना म्हणायचंय की ओंकार त्यांनी वेगळं मानलाय, ब्रह्म हे वेगळं मानलंय. पण जेव्हा आपण ह्या श्लोकाचा अर्थ करतो की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यावहारन माम अनुस्मरम, म्हणजे तुम्ही काय करायचं की ओमचा अर्थ करा, ओमचं उच्चारण करा आणि ओमचं उच्चारण ब्रह्म म्हणूनच त्याला समजा की ते एक ब्रह्मच आहे, एक हा भाग झाला.
आणि दुसरं ब्रह्माचं वाच्य म्हणून त्याला तुम्ही त्याचं उच्चारण करा आणि त्याचं चिंतन करा, तुमचं काम होईल. आपल्याला विशेष आपल्याला फरक पडत नाही त्याच्यामध्ये, पण त्यांनी आपला दिलेला आहे विचार म्हणून मी या ठिकाणी मांडला. आणि नंतर जे आहे ते य प्रयाती त्यजन देह स परमाम गतीम, हे जे आहे दुसरं श्लोकाचं, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की जो परमगतीला प्राप्त होतो, जो असा ओंकाराचा हे करतो, ओंकाराचा नाद करतो. तैसे ओम हे स्मरोस्मरे ते, आणि तेथे जे प्राणू पुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घन हे. मग काय एकदा जर ते एकदा अ आणि उ आणि म हे त्याच्या अर्धमात्रेमध्ये गेल्यानंतर तिथे काय उरतं, तर म्हणजे तिथे जे आहे ते फक्त पूर्ण ब्रह्मच उरतं, आणखीन काही त्या ठिकाणी राहत नाही. तर तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथे जी प्राण पुरे मग प्रणवातीत उरे पूर्ण घन. तर हे ओम हे स्मरण संपवून तेथेच प्राणवायू संपतो आणि मग तिथे पूर्ण घन राहतो. म्हणजे म्हणतात ना, भरला घनदाट हरी दिसे, म्हणजे आणखीन काही दुसरं राहत नाही. प्रणवाच्या ज्या 3 मात्रा आहे त्या स्वरूपात अर्धमात्रेत मावळतात, आणि त्यावेळी त्या मात्रांच्या मावळ्यात वैखरी मध्यमा पश्चंती या 3 वाणीने व्यवहार संपतात. हे सर्व नामस्मरणाचं त्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे की नामस्मरण कसं त्या ठिकाणी जे आहे ते जाऊन एक प्रकारे संपतं, आणि प्रणव जो आहे तो प्रणवाचा अंतही तिथे होतो, आणि पूर्ण घन म्हणजे घट्ट असलेलं परब्रह्म परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी फक्त राहतो. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मरत सांगता. म्हणून ह्याला ते प्रणव म्हणतात, हे एकाक्षर ब्रह्म म्हणतात, जे माझं स्वरूप आहे. स्मरत शांताचा अर्थ आहे की ओंकार स्वरूप स्मरण करता करता परमात्मा स्वरूपाशी तुम्ही एकरूप होऊन जाणं. भगवंत म्हणतात हे एकाक्षर ब्रह्म माझं स्वरूप आहे. आत्ताच मी सांगितलं त्याच्याबद्दल. तर तो अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे की वास्तविक ब्रह्म कसं आहे, अनाम आहे, अजाती आहे. तर त्याला काही नाम म्हणून नाहीये, पण आम्ही त्याचा उच्चार करून त्याचा अर्थ करून ते ब्रह्म समजायचो, एवढंच त्यांनी सांगितलंय. आणि याचं डिटेल्स दिलेला आहे मांडव्य उपनिषदामध्ये, जे आपण मांडव्य उपनिषद पहिले पाहिलेलं होतं. म्हणून प्रणविक नाम एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांगता. यापरी त्याची देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, या पावण्या पर्वते आणि पावणे नाही. आता बघा, म्हणजे आता खरोखर असं जर सर्व झालं, अशा प्रकारे ओंकार नामस्मरण फलीभूत झालं आणि देह ठेवला गेला, तर खरोखरी म्हणजे जे आहे ते आपल्याला परब्रह्म परमेश्वराचं प्राप्त झालं. आता त्याला ज्या पावण्या पलीकडे आणखी पावणे नाही, आणखीन काय मग. तर त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्माचं त्याला जर हे झाला, तर मग सुंदर मृत्यू याच्यापेक्षा आणखीन दुसरा कोणता होऊ शकेल. तर आणखीन त्यांनी दिलंय की अशा प्रकारे जर त्याचा मृत्यू झाला, तर त्या घरामध्ये सुद्धा वातावरण जे आहे ते उदास राहणार नाही. कारण तो परमात्म्याच्या सहवासात गेलेला आहे, तिथे सुगंध आहे, तो नामात गेलेला आहे, तो आनंद ठेवून जाईल. वियोगाचं दुःख होईल त्यावेळेस, सहवासाचं दुःख होईल की सहवासात राहणार नाही म्हणून, तरी पण म्हणजे आनंद त्या ठिकाणी राहील. तेथं अर्जुन जरी उपाय तुझ्या जीवी हन ऐसे जाय, नाहे स्मरण मग होय कास्या अंती. अर्जुना, जरी कदाचित तुला मनात असं वाटेल की हे कसं काय, असं तर स्मरण कसं होईल. कारण मराठी वेळेस कसं असतं की इंद्रियांचा आपल्याला पता नसतो, आपले काहीतरी श्वास आपला गुदमरलेला असतो, खूप दुःख होत असतं, काहीच आमचे इंद्रिय काम करत नाही. मग यावेळेस असं सर्व स्मरण कसं काय प्रकारचं होईल. तर हे स्मरण जे आहे त्यावेळेस राहणं कठीण आहे, असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. तर त्याच्यावर मग त्यांनी असं सांगितलं की अरे कशी परिस्थिती असते. मृत्यूच्या वेळेची अवस्था वर्णन केली 121 मध्ये, की म्हणजे जे आहे ते इंद्रिय काम करत नाही, मृत्यूच्या वेळी आपला प्राण खेचला जातो, तो देहाच्या बाहेर येतो, त्यावेळेला माणसाला फार कष्ट होतात, बाहेर पडतो तो पडू नये असं वाटतं. कारण आपल्याला असं वाटतं की बा आता हे जीवनाचा सर्व आनंद मला मिळणार नाही, म्हणून देहाचं भान कमी व्हायला लागतं आणि भोगणं संपतं. देहातून सुख घेण्याचं आम्हाला असं वाटतं तर संपलं, हातपाय गाळ पडायला लागतात, डोळे झेजायला लागतात. तर अशा वेळेस जे आहे ते वेळी बैसावेची कवणे. मग अशा वेळेस आसन घालणं शक्य आहे का. अशा वेळेस आसन घालून मग आमचं ओंकार जो आहे तो प्रणव करायचा, हे प्रणवाचा निरोध कोणी करायचा, ओंकाराचं स्मरण कोणी करायचं. मग त्याचं उत्तर त्यांनी शेवटल्या ओळीमध्ये दिलं आहे की अरे तरी अगाध ऐशा संशयाशी कदाचित थारा देशी हो यती. त्यांना म्हणायचं आहे की तू आपल्या मनामध्ये असा विचार करशील की हा तर खूप मोठा संशय आहे की माझं कसं होईल शेवटच्या वेळेस, असं जर मृत्यू सर्वांचं सर्वसाधारण येत होतं.
मग त्यावेळेस भगवंतांनी आश्वासन दिलं आहे की भगवंतांनी काय आश्वासन दिलंय की जो माझं नित्यस्मरण करतो त्याची सेवा मी त्यावेळेला करतो, परमात्मा मदतीला येतो. याचा अर्थ असा आहे की या विश्वामध्ये आध्यात्मिक शक्ती वावरत आहे, सद्गुरूंची शक्ती त्यातली पैकीच एक आहे. आणि आपण अशा अवस्थेत जाऊ लागल्यावर तो आपल्या बरोबर मदतीला येतो, आपलं अनुसंधान टिकवतो. आणि म्हणून महाराज म्हणाले की माझ्या गुरुने मला एक विद्या दिली आहे की मी माझ्या माणसाचा अंतकाळ साधतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्याची वृत्ती त्यावेळी फार नाजूक बनते, देह सुटायला लागतो, मनुष्य गडबडतो. पण हा सर्व ज्यावेळेस जे आहे त्याला शांतपणे तिथे जाऊन त्याच्या स्मरणात, भगवंताच्या स्मरणात तो असल्यामुळे भगवंत तिथे जाऊन त्याला शांत करतात. आधीच जर त्यांनी स्मरण केलं असेल तर मी त्याचा सेवक बनून त्याला मदत करतो. जन्मभर जर नाम घेतलं तर अंतकाळी मनापासून टिकेल, आपले गुरु तिथे मदतीला येतील. म्हणून शेवटी मला हे सांगायचं आहे की श्री गुरु बेलसाने जी विनंती केली ती काय केली आहे. त्यांनी विनंती अशी केली आहे की एवढं माझं ऐका, मी मोठा अधिकारी आहे असं नाही, पण तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगतो, आता तुमची आमची दोस्ती झाली आहे ना. श्री गुरु बेलसरे म्हणतात बरं, आपण आता घाई केली पाहिजे, वय वाढत चाललं आहे, येणारा काळ फार चमत्कारिक आहे. चमत्कारिक म्हणजे माणसाला चांगलेपणाने जगणं कठीण झालेलं आहे. घरामध्ये, ऑफिसमध्ये, शाळा कॉलेजमध्ये शिस्त राहणार नाही, इतर समाज जीवनात तर नाहीच नाही. अशा वेळी आपल्याला कोण मदत करेल, कोण त्राता आहे, तर परमात्मा पलीकडे त्राता कोणी नाही. भगवंताला सोडू नका आणि त्याला सोप्यातला सोपा मार्ग नामस्मरण जे आहे ते फॉलो करा, चालू ठेवा. आपल्याला कुठे आसन प्राणायाम आपण कुठून करणार, आपण त्यांची मनापासून प्रार्थना करावी, खात्रीनं तो आपल्या जवळ आहे, आपल्याकडे तो जाऊन आल्याशिवाय राहणार नाही. हे कोणी सांगितलंय, तर मग त्यांनी असं लिहिलं इथे की त्या ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या खात्रीने हे सांगितलंय, मग त्यांनी खोटं सांगितलं असेल का ते? म्हणजे ते सोडतील का आपल्याला? त्यांना माऊली म्हणतो ना आपण, तर त्या आईचं प्रेम कधीही घटणार नाही. म्हणून तुम्ही त्याप्रमाणे ओंकाराचं नाम घेत घेत देह सोडायचा जो प्रकार आहे, तुम्ही ओंकाराचं नामस्मरण किंवा तुमचं जे नामस्मरण आहे ते करत राहा, असं त्यांनी विनंती केली आहे. खूप सुंदर हे पेरा होता या ठिकाणी, म्हणून मी वाचला. आणि आता मी या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आत्मषटकाकडे बोलूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां,
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम्